संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही आहे ना घरातले सगळेजण पुण्यातल्या सारसबागेच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलो होतो. मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आहे ना प्रचंड प्रमाणात गर्दी होती. आम्ही कसंबसं बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर लगेचच घरी परतलो. आता घरी आल्यावरती भूक लागली तर आमचा नेहमीचा ठरलेला मेनू झटपट असा मसाले भात तयार करायचा. त्यासाठी आहे ना मी सगळ्यात आधी आहे ना कांदा, टोमॅटो, थोडासा आहे ना कोबीसुद्धा होता फ्रीजमध्ये पत्ताकोबी, तो सुद्धा छान असा चिरून घेतला आणि त्याचबरोबर आहे ना लगेचच कुकरमध्ये फोडणीसाठी मी इथे थोड्याशा तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली. कांदा, टोमॅटो, पत्ताकोबी त्याचबरोबर आवडीनुसार थोडेसे कोरडे मसाले हे सगळं टाकून छान परतवून घेतलं. स्वच्छ धुतलेला तांदूळ वरतून टाकला. वरतून आहे ना कडकडीत गरम पाणी टाकलं आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या. थोड्या वेळाने बघू शकता इथे झटपट गरमागरम असा मसाले भात तयार झालेला आहे. जेवणाचं ताट आहे ना इथे लगेचच तयार करायला घेतलं. वरतून चमचाभर साजूक तूपसुद्धा टाकलं आणि कोथिंबीरसुद्धा. तर इथे आपलं जेवणाचं ताट तयार आहे. या तुम्ही पण जेवायला आणि तुम्हाला मेनू कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.